नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीवरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं हे तितकंच गरजेचं होतं. कारण या सरकारनं अगोदर, कारण सत्तेत हेच होते, सत्तेत हेच असल्यामुळं यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करू. आणि निवडणुका झाल्यानंतर पहिलं हिवाळी अधिवेशन झालं, मात्र त्यामध्ये कर्जमाफीचा क सुद्धा उच्चारला गेलेला नाही. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा झालं आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा काहीही झालेलं नाही. आणि त्यानंतर तर अतिरेकच झाला. अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सरळ सांगून टाकलं की कर्जमाफी होऊ शकत नाही, राज्याची परिस्थिती तशी नाही. आणि मग त्यानंतर विरोधकांचाही संताप वाढला आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आणि जे राज्याचे कृषी मंत्री होते, जे इतरत्र जे काही दौरा करत होते, वेगवेगळ्या कृषी विभागाचा जो काही दौरा होता, शेतकऱ्यांचा कृषी मंत्री म्हणून त्यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर, तर त्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर किंवा पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर ते सांगत होते की हा प्रश्न माझ्या अखत्यारीतला नाही, तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, मी त्यावर काही बोलू शकत नाही, ते माझ्या अधिकारात येत नाही. मग त्यावेळेस ते कृषी मंत्री हे कॅबिनेट मंत्री सुद्धा होते. मग ते कॅबिनेट मध्ये प्रश्न हा मांडू शकत होते. मग त्यांनी हा आतापर्यंत मांडला नाही. मात्र बच्चू कडू यांनी ज्यावेळेस आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिनी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं. प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आंदोलन, कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन. आणि त्यानंतर कृषी मंत्री आणि बच्चू कडू यांची बैठक झाली आणि त्यावेळेस चर्चे दरम्यान त्यांनी सांगितलं की हा प्रश्न आम्ही कॅबिनेटमध्ये मांडू. मग हाच प्रश्न त्यांनी अगोदर मांडला असता तर कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा झाली असती आणि शेतकऱ्यांच्या काय खऱ्या समस्या आहेत त्या समजल्या असत्या. मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नाही तोपर्यंत त्यांच्या हे लक्षात आलं नाही की ते म्हणत होते माझ्या अखत्यारीतला हा प्रश्न नाही. मात्र त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीचा जो काही खर्च होतो, पिकाच्या पेरणीपासून तर पिकांच्या कापणीपर्यंत, तर त्या खर्चामध्ये सुद्धा कशी शेतकऱ्यांची बचत करता येईल यावर एक समिती नेमणार आहोत आणि समिती अभ्यास करेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना 50% कसा खर्च देता येईल या MREGS च्या माध्यमातून खर्च सुद्धा देण्यासाठी एक समिती नेमणार आहोत. आणि ती समितीचा अहवाल आल्याच्या नंतर तो अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवणार आहोत. म्हणजे ज्या वेळेस आंदोलन होतं त्यावेळेस त्या गोष्टींसाठी त्यांना विचार करता येतो किंवा त्यांच्या अधिकारात येतात. मात्र ज्यावेळेस शेतकरी त्यांना बांधावर हे प्रश्न विचारतात त्यावेळेस शेतकऱ्यांचं तेवढं गांभीर्यानं घेतलं जात नाही. मात्र बच्चू कडू यांनी ज्यावेळेस आंदोलनाचा पवित्रा घेतला, प्रत्येक आमदाराच्या दारासमोर आंदोलन केलं, कृषी मंत्र्यांच्या दारात आंदोलन केलं आणि त्यावेळेस हा प्रश्न हाताळण्याचं किंवा कॅबिनेटमध्ये मांडण्याचं त्यांनी ग्वाही ही बच्चू कडू यांना दिलेली आहे. आता आपल्याला हेच बघावं लागेल की आता कॅबिनेटमध्ये आल्याच्या नंतर त्यावर काय चर्चा होते, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते का मिळत नाही, आता हे पुढे बघावंच लागेल. आणि तो जो काही पीक पेरणी ते पीक कापणीपर्यंतचा जो काही खर्च आहे आता त्यावरही पुढे काय विचार होतो हे सुद्धा बघावं लागेल. मात्र खरं कारण आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचा जोपर्यंत खर्च कमी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनाही काही फायदा होणार नाही. कारण शेतीमालाचे भाव वाढत नाहीत आणि खर्च वाढत आहे आणि शेतीमालाचे सुद्धा भाव त्याच प्रतीत वाढणं ही सुद्धा महत्वाची गरज आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की यामध्ये जे कृषी मंत्री म्हणत होते की हा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही, मात्र ज्या वेळेस बच्चू कडू यांनी आंदोलन केलं तेव्हाच त्यांनी या प्रश्नाचा विचार केला आणि तो कॅबिनेटमध्ये मांडू असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. आता आपल्याला पुढे बघावंच लागेल मित्रांनो की आता काय होतंय कॅबिनेटमध्ये या विषयावर. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.